महायुतीचा महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांकडून कळत आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये भाजप सेना एकत्र लढणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकांसाठीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि नागपुरात भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे। तर तिकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद समसमान आहे। कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी टाळण्यासाठी वेगळी रणनीती आखली जाते। यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत वेगळं लढत विरोधकांना बाजूला सारलं जाणार आहे। तर नागपुरातही भाजपची ताकद अधिक आहे, तरी सुद्धा शिंदे सेनेला सोबत घेतलं जाणार आहे। यासह नवी मुंबई संदर्भात अद्यापही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे। चांगली गोष्ट आहे, आम्ही तेच सांगत होतो पूर्वीपासून आणि हा फॉर्म्युला ठरला आपल्याकडून मला कळतंय। हे सगळीकडेच झालं पाहिजे, नुसतं महानगरपालिकाने त्यानंतर जिल्हा परिषदा पण आहेत। जे आम्ही सातत्याने सांगतोय की महायुतीमध्ये आपण लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, तर सगळ्याच निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजे। माझ्यासारख्या कार्यकर्ता अतिशय आनंदी आहे किंवा समाधानी आहे जर हा निर्णय झाला असेल तर। की ही महायुती ठाण्यामध्ये होणार आहेत का, कल्याणमध्ये होणार आहेत का, डोंबिवलीमध्ये होणार आहे का, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे का, म्हणजे फक्त मुंबईसाठी सत्ताचा वाटप आणि विशेषतः सत्ताकरणच्या नावाखाली अर्थकरण करण्यासाठी सर्व एकत्र येत आहेत। मात्र आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या विभागामध्ये वेगवेगळी भूमिका मांडत आहेत। त्यांनी जाहीर करावं का नागपूरमध्ये पण महानगरपालिका महायुती म्हणून लढणार आहेत। पंढरपूर ते मोहोळ दरम्यानच्या पालखी मार्गाच्या कामामध्ये 1400 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय। भाजप पदाधिकारी रमेश मानेंना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ मिळाला असा आरोपही अंधारेंनी केलाय। तर शिंदेच्या शिवसेनेच्या चरण चौरेंना सुद्धा आर्थिक लाभ मिळाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 पंढरपूर मोहोळ पालखी मार्ग आहे। हा या पालखी मार्गामध्ये 965 क्रमांकाचा जो पालखी मार्ग आहे यातला जो एकूण आर्थिक गैरव्यवहार आहे, हा आर्थिक गैरव्यवहार जो साधारण 1400 कोटी रुपयापर्यंतचा व्यवहार आहे। चा अत्यंत महत्त्वाचा पदाधिकारी सोलापूर जिल्ह्यात या माणसाशिवाय पान हलत नाही भाजपचं असं लोक सांगतात। फडणवीस साहेबांची सगळी महत्त्वाची कामं अत्यंत विश्वासाने ज्यांच्यावर सोपवली जातात तो हा रमेश माने, जो देवेंद्र फडणवीसांचा सोलापूरमधला राईट लेफ्ट वगैरे काय काय ते, आणि हा चौरे जो एकनाथ शिंदेंचा राईट लेफ्ट। पैसे कोट्यावधीचे, जर 2.5 किलोमीटरमध्ये जर एवढे पैसे जात असतील तर एकूण 59 किलोमीटरमध्ये किती पैसे? महसूल खात्याच्या बावनकुळे साहेब किंवा प्राधिकरणशी संबंध असणारे लोक या सगळ्यांना जर असं म्हणायचं असेल की नाही आमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, तर या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी कधी लागणार?